हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण शिनचॅनची मूवीचं पार्ट 2 एक्सप्लेन करणार आहे. तर चला बघूया. या सीनमध्ये शिरो आपला डॉग फूड बेबी डायनासॉरसाठी घेऊन गेलेला असतो. हे सगळं पाहता शिनचॅन आणि तिचे मित्र शिरोजवळ येतात. त्यांना वाटतंय की हे एक इग्वाना आहे आणि हे शिरोचा मित्र आहे. त्यामुळे नेनी तिला एक केळ खायला देते. केळ तिला खूप आवडतो, त्यामुळे सगळेच मित्र एक एक करून तिला केळ खायला देते. शिनचॅन तिला आपल्या सोबत घरी घेऊन जातो. हॅरी आणि मित्सी हिला पाहत असतात. त्यांना पण वाटतं की हे एक इग्वाना आहे. बेबी डायनासॉर शिरोच्या ॲक्शनला कॉपी करूनही दाखवतो व सगळेजण रिक्वेस्ट केल्यामुळे मित्सी आणि हॅरी बेबी डायनासॉरला ठेवण्यासाठी तयार होतात. बोचॅन ह्या डायनासॉरचं नाव नाना ठेवतो. सगळ्यांना हे नाव खूप आवडतं. बोचॅन त्याला कासोकाबी डिफेन्स ग्रुपचा कॉलरही बांधतो आणि तिला आपल्या ग्रुपचा एक नवीन मेंबरही बनवतो. हे सगळं आपल्याला शिनचॅनच्या डायरीमुळे कळत असतं. तोपर्यंत फ्लॅशबॅकचा एक सीन दाखवला आहे, ज्यात हे लॅबमधला मुलगा आणि ओदोरोकी आहे. तिच्यासोबत बेबी डायनासॉरही आहे. ओदोरोकी त्या मुलग्याला म्हणतो की हे डायनासॉर मला दे. खरं तो मुलगा म्हणतो नाही, हिला मी बनवलेला आहे आणि मी काही तुमच्या हाती देणार नाही, असं म्हणून तो डायनासॉरला घेऊन पळून जातो. हे सगळं ओदोरोकी विचार करत असतो. दुसरीकडे नाना फुलपाखरासोबत खेळत असतो. खेळता खेळता तिच्या स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तो तिच्या डायनासॉर फॉर्ममध्ये येतो आणि फुलपाखराच्या पाठीमागं पळत असताना त्याचा नख शिनचॅनला लागतो आणि त्यातनं रक्त यायला सुरुवात होते. हे बघून हॅरी बाहेर येतो आणि शिनचॅनच्या चेहऱ्याला बघत असतो. हे सगळं नाना पाहून दुःखी होत असतो. हॅरी तिला आत घेऊन जातो आणि तिला बँडेज लावतो. हॅरीच्या लक्षात येतं की हे नानामुळे झालेलं आहे, पण शिनचॅन हे काय सांगत नाही. तो म्हणतो की नाही, मी पडलो ह्याच्यामुळे असं झालं. दुसरीकडे नाना घरातून पळून गेलेला शिनचॅन, त्याचे आई वडील आणि सगळे मित्र नानाला हुडकायला सुरुवात करतात. शिनचॅन, शिरो आणि कजामाला नाना सापडतो. तो तिला घरी घेऊन येतो. हॅरी नानाला म्हणतो की चिंताची काही गरज नाही, असं होतच राहतं, तू काय टेन्शन घेऊ नकोस. हॅरी आणि मित्सीला ते दिवस आठवतात जेव्हा शिनचॅन पहिल्यांदा शिरोला घरी घेऊन आलेला असतो. दुसरीकडे लॅबमधला मुलगा बेबी डायनासॉरला वेगवेगळ्या ठिकाणी शोधत असतो. दुसऱ्या दिवशी शिनचॅन, शिनचॅनचे मित्र आणि नाना सगळेजण ग्राउंडवर खेळत असतात. तोपर्यंत लॅबमधला मुलगा नानाला शोधत तिथे येतो. नानाला पाहून तो खूप खुश होतो आणि तिला घेऊन जात असतो. तोपर्यंत तिथं एंजेला येते. एंजेलाला तो धरतो आणि शिनचॅन आणि त्याचे मित्र नानाला घेऊन पळून जातात. तोपर्यंत एंजेला त्याच्या टीमला कॉल करते आणि तिचे सगळे साथी तिच्याजवळ येतात. हे पाहून नाना खूप चिडतो आणि प्रत्येकाला धरून तो उचलून टाकतो. तोपर्यंत ओदोरोकीची कॉल येते आणि एंजेला म्हणते की ती नानाला आणू शकली नाही, त्यामुळे तिला टीममधनं काढून टाकलं जातं. इथं पाऊस पडल्यामुळे डायनासॉर थीम पार्कमधल्या प्रत्येक डायनासॉरला आत घेतलं जात असतं. इथं हे माणूस गेम खेळण्यात बिझी असल्यामुळे चुकून एक गेट तो ओपन करतो आणि तिथनं सगळे डायनासॉर शहरात जायला सुरुवात करतात. एक डायनासॉर एका बिल्डिंगला जाऊन थडकतो आणि खाली पडतो. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं की हे खरे डायनासॉर नाहीत, तर रोबोट्स आहेत. तेव्हा ओदोरोकीचा खरा चेहरा जगासमोर येतो. त्यामुळे तो आपली सगळी डायनासॉर आर्मी शहरात पाठवून देतो. तो शिनचॅनचं घरही तोडतो. तेव्हा हॅरी रडत असतो आणि म्हणतो की मला ह्याचं 32 वर्षांचं लोनही अजून फेडायचं आहे. तोपर्यंत शिनचॅन इकडे 2 डायनासॉरला धरून मारतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की हे रोबोट्स आहेत. लॅबमधला मुलगा गाडी घेऊन येतो आणि त्यांना आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जातो. तिथं तो त्यांना सांगतो की मी बिली ओदोरोकी आहे. हे सर्व माझे पप्पा करत आहेत. आधी ते असे नव्हते. मला लहानपणापासून डायनासॉर खूप आवडायचे. त्यांना पुन्हा जीवित करावं हे माझं स्वप्न होतं. माझे बाबा म्हणले की आपण हे स्वप्न पूर्ण करूया. खरं नंतर माझ्या लक्षात आलं की माझे बाबा माझं स्वप्न सोडून दुसऱ्यांना फसवायचं काम करत आहेत. त्यामुळे चिडून मी त्यांची लॅब सोडली आणि त्यावेळी मी स्क्रीनवर जोराने हात मारला आणि एका डायनासॉरचं निर्माण झालं आणि ते डायनासॉर हे आहे. कोण मित्सी आणि हॅरी खूप आश्चर्यामध्ये जातात. तोपर्यंत ओदोरोकीचे पाठवलेले डायनासॉर त्यांना शोधता शोधता ह्याच्या घरापर्यंत येतात आणि त्यांना बघून सगळेजण पळत असतात. तोपर्यंत एक डायनासॉर एका बॉलमध्ये नानाला धरतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो. हा पार्ट फक्त इथंपर्यंत. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सोबतच लाईक, शेअर अँड सबस्क्राईबही करा.